आजचा हा जो व्हिडिओ आहे हा यासाठी आहे की स्टुडंटच्या बरेच एन्क्वायरीज राहते की सर मी बी फार्मा पासआउट आहे, मी एम फार्मा पासआउट आहे, मी BSc बायोलॉजी केलं आहे, मी BMS BHMS केलं आहे, तर मी कुठला कोर्स करायला पाहिजे. सगळ्यात पहिले की कोर्स करण्यामागचा उद्देश असतं की जॉब पाहिजे असतं. कारण स्टुडंट तेव्हाच कोर्स करायला जाते जेव्हा त्याला वाटते की मला कुठला तरी जॉब पाहिजे. मग त्यामध्ये काहीतरी डिमांडिंग असते की मला मेडिकल कोडिंग पाहिजे, मेडिकल बिलिंग पाहिजे, मला सर PV इंटरेस्ट आहे, मला सर CDM इंटरेस्ट आहे, सर मला CR इंटरेस्ट आहे. मग यावेळेस हा एक इश्यू क्रिएट होतो की याला कुठल्या कोर्समध्ये टाकायचं. म्हणून रेस इन्स्टिट्यूटने स्टुडंट्सच्या पॉईंट ऑफ व्ह्यू, रेस इन्स्टिट्यूट उभंच झालं स्टुडंटमुळे. स्टुडंट्सच्या ज्या डिमांड होत्या की जॉबसाठी काय काय पाहिजे, त्यामुळे रेस इन्स्टिट्यूट उभं झालं. रेस इन्स्टिट्यूट काही खूप प्रोफेशनल अकॅडमी नव्हती की कोर्स डिझाईन करताना कुठला सिलेबस द्यायचा, स्टडी मटेरियल द्यायचं. म्हणून आज रेस अकॅडमीमध्ये एक पहिला बेसिक कोर्स झालेला आहे ज्याच्यात जॉब ओरिएंटेड कोर्स इन फार्मॅकोव्हिजिलन्स, क्लिनिकल रिसर्च, क्लिनिकल डाटा मॅनेजमेंट, मेडिकल कोडिंग, मेडिकल बिलिंग अँड डाटा मॅनेजमेंट. मग स्टुडंट म्हणतात की सर हा कोर्स करून काय फायदा आहे. हा कोर्स करून हा फायदा आहे की ऑलरेडी तुम्ही ग्रॅज्युएशन केलं आहे. भरपूर सारे इंडस्ट्रीमध्ये क्रायटेरिया बेसिक तोच आहे की तुम्ही ग्रॅज्युएशन पाहिजे किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन पाहिजे ज्यामुळे जॉब भेटणार आहे. मग हा कोर्स डेव्हलप करायचं मागचं कारण काय की बरेच स्टुडंट आपल्या रुरल एरियातून येतात, बाहेरून येतात. आणि मी जेव्हा रेस चालू केलं तेव्हा हे समजून आलं की इंट्रोड्यूस अबाउट युअरसेल्फमध्ये अर्धे स्टुडंट रिजेक्ट होतात, व्हॉट इज युअर हॉबीजमध्ये अर्धे स्टुडंट रिजेक्ट होतात, ॲप्टिट्यूडमध्ये तुमचे इंग्लिश, मॅथ, सायन्स या टाईपचे क्वेश्चन येतात, तिथे स्टुडंट रिजेक्ट होतात. मग हे जे मॉड्यूल बनवण्यात आलं हे यासाठी बनवण्यात आलं की तुम्ही ग्रॅज्युएशन झाले पण तुम्हाला सिलेक्ट व्हायसाठी कुठला ना कुठला आधार घ्यावा लागेल, कुठले ना कुठले मेंटॉरशिप घ्यावं लागेल, तर ती रेस आहे. रेस बनवण्यामागचा कॉन्सेप्ट हाच होता की तुम्ही कुठूनही ग्रॅज्युएशन करा, PG करा, तुम्ही रेसमध्ये या. आम्ही एक खूप मोठं मॉड्यूल डेव्हलप केलं आहे. आम्ही कंपन्यांसोबत टायअप केलं आहे, आम्ही कंपन्यांच्या HR सोबत बोललो आहे, इंडस्ट्रीची रिक्वायरमेंट काय आहे बोललो आहे. तर सगळ्यात एक सेंटेन्स हे लक्षात ठेवा, यू हॅव टू लर्न द रूल ऑफ द गेम देन यू प्ले बेटर दॅन एनीवन एल्स. याचा अर्थ काय की तुम्ही ऑलरेडी हुशार आहे, तुम्ही ग्रॅज्युएशन केलं आहे, बट तुम्ही कंपनीत गेले आणि तुमच्याकडे ब्लाइंड क्वेश्चन आले, तुम्ही नाही सिलेक्ट होणार. बट जर तुम्हाला माहीत आहे की नाही मेडिकल बिलिंग काय आहे, कोडिंग काय आहे, त्यामध्ये कुठल्या प्रकारचे क्वेश्चन विचारतात, कुठल्या प्रकारचे HR राऊंड असतात, कुठल्या प्रकारचे टेक्निकल असतात, आणि सगळ्यात महत्त्वाचं ॲप्टिट्यूड. कुठे टायपिंग स्पीड मागितली जाते, कुठे तुमच्या ॲप्टिट्यूडचे क्वेश्चन राहते, कुठे इंग्लिश, मॅथ, सायन्स आहे, कुठे तुम्हाला PVचं मेड्रा कोडिंग विचारलं जाते, कुठे तुम्हाला CRचं फेजेस क्लिनिकल, कुठे ICH गाईडलाईन. ह्या गोष्टी कॉलेजमध्ये नाही शिकवल्या जातात. आणि ते कॉलेजसाठी पॉसिबल यासाठी नाही कारण की कॉलेजजवळ ऑलरेडी करिक्युलम कंप्लीट करण्यात त्यांचा वेळ जातो, एक्झाम घेण्यात वेळ जातो, त्यांच्या ॲक्रेडिटेशनमध्ये वेळ जातो. तुम्हाला हे गोष्टी बाहेरून कुठून तरी शिकणं आवश्यक आहे. मग अशा कुठल्या इन्स्टिट्यूटकडून शिकायचं, अशा इन्स्टिट्यूटकडून शिकायचं की जे तुम्हाला सॉफ्ट स्किल किंवा ह्या सगळ्या टेक्निकल गोष्टी शिकवेल आणि त्याच्यानंतर तुमचा इंटरव्ह्यू अरेंज करून देईल. इंटरव्ह्यू अरेंज केल्यानंतर तुम्ही 4-5 वेळा जरी फेल झाले पण तरी तुम्हाला शिकायला भेटेल की का फेल झाले आणि तुम्ही सिलेक्ट व्हाल, ही 100% गॅरंटी आम्हीच घेतो. तर पहिला कोर्स जो डेव्हलप झाला आहे जॉब ओरिएंटेड कोर्स इन फार्मॅकोव्हिजिलन्स, क्लिनिकल रिसर्च, क्लिनिकल डाटा मॅनेजमेंट, मेडिकल कोडिंग, मेडिकल बिलिंग. याचं मागचं कारण आहे की ॲज अ ग्रॅज्युएशन मी 5-6 ठिकाणी हात मारेल, मला कुठलाही जॉब चालेल. स्टुडंट विचारतात नाही सर मला PV स्कोप आहे, मग तू PVचा सेपरेट कोर्स कर आणि ट्राय करून पहा. लिमिटेड वॅकन्सी आहे. मागच्या 1 वर्षात कोग्निझंट आणि TCSने हार्डली 50-100 वॅकन्सी काढल्या. तुम्ही त्या 50-100च्या लायकीचे आहे का? नाही ना. असेल तर गुड, नसेल तर मग तुम्हाला ट्राय करावं लागेल ना की सगळीकडे हातपाय मारा. स्कोप कशात आहे मी तुम्हाला सांगतो, स्कोप सगळ्याच गोष्टीत आहे. आज मेडिकल बिलिंगमध्ये कॅन्डिडेट 15-20 लाखाच्या वर आहे, कोडिंगमध्ये 15-20 लाखाच्या वर आहे, PVमध्ये 15-20 लाखाच्या वर आहे, CDMमध्ये पण आहे. तुम्हाला पहिले एंट्री पाहिजे. तुम्हाला स्कोप यासाठी वाटला की तुम्हाला वाटलं की नाही बाबा ह्या दुसऱ्याची कोणाची सॅलरी ऐकली म्हणून मला वाटलं की याचा स्कोप आहे. हा झाला आमचा पहिला कोर्स. दुसरा कोर्स जो आम्ही तयार केला मेडिकल कोडिंग, कारण की बूम चालू आहे मार्केटमध्ये. CPC सर्टिफिकेशन मॅन्डेटरी आहे. त्याच्यासाठी मी अजून एक व्हिडिओ बनवला आहे ऑलरेडी. CPC सर्टिफिकेशन काय असते, काय नाही करायला पाहिजे. जर तुमचा 1.5 लाखाचा बजेट असेल तर CPC सर्टिफिकेशन करा. जर तुमचा जॉबच पाहिजे आहे तर 30,000 रुपयाचा बेसिक कोर्स करा ज्याच्यात सगळेच फील्ड आहे. दुसरा कोर्स CPC सर्टिफिकेशन आहे, त्याचा आमचा कोर्सचा खर्च 25-30,000 रुपयाचा आहे विथ GST. बट त्याच्या एक्झामची बी 80,000 रुपये आहे. त्यानंतर त्याची इंटरव्ह्यूची प्रिपरेशनही आपल्याला करायची आहे. पण त्याच्यासाठी तुमचं विजन क्लिअर पाहिजे की मला मेडिकल कोडिंगच करायचं आहे. ते तुम्ही समजून घ्या, माझ्या व्हिडिओमध्ये दिलेलं आहे ते.
तिसरा एक आपला कोर्स जो आहे त्याच्यात आपण आता फार्मास्युटिकल मॅन्युफॅक्चरिंग, प्रोडक्शन, QA QC, पॅकेजिंग याच्याबद्दल आपण तयारी करत आहे. ज्या स्टुडंटला वाटतं की मला कोर फार्मामध्ये जायचं आहे त्यांनी याच्यात जायचं. हे बघा, स्कोप आहे ना सगळ्याच फील्डमध्ये. प्रॉपर मेंटरशिप तुम्हाला भेटली आणि 1-2 वर्ष तुमची मेहनत करायची तयारी असेल तर माझ्या मते मी पहिली प्रायोरिटी देतो सगळ्यांना की तुम्ही मल्टिपल कोर्समध्ये जा. जिथे तुमचं ग्रॅज्युएशन झालं आहे, तुमच्यासाठी 10 ओपनिंग आहे, तो आहे जॉब ओरिएंटेड सर्टिफिकेशन कोर्स. दुसरं मी देतो लोकांना चॉईस मेडिकल कोडिंगमध्ये जा, ज्याचा डाऊट क्लिअर आहे की नाही मला कोडिंगमध्येच जायचं आहे. आणि तिसरं मी चॉईस त्याला देतो की बेसिकसोबत हा कोर्स करा, ज्यात तुम्हाला फार्मास्युटिकल QA QC पॅकेजिंग याचे व्हॅकन्सी भेटेल. बघा, रेस इज द ब्रिज बिटवीन द इंडस्ट्री अँड द स्टुडंट. आम्ही काही खूप मोठा चमत्कार नाही घडवत 3-4 महिन्याच्या कोर्समध्ये. आम्ही फक्त हे ब्रिज बनवून येतो की तुम्ही ऑलरेडी हुशार आहे, तुम्ही ऑलरेडी शिकलेले आहे. आम्ही तुम्हाला एक फर्निशिंग देऊन, तुम्हाला एक सांगून की हे फील्ड अशी आहे, आणि आम्ही मोस्टली तुम्हाला इंटरव्ह्यूचे चान्सेस देतो, इंडस्ट्रीसोबत कोलॅबरेट करतो. आणि दॅट इज ॲडव्हान्टेज ऑफ रेस. आज 4,500 आम्ही रिक्रुटमेंट केले, त्याच्या मागचं कारण काय? दॅट इज द कॅपेबिलिटी ऑफ स्टुडंट. आज रेस जे मोठं झालं आहे ते स्टुडंटमुळे मोठं झालं आहे. आज 15 आणि 20 स्टुडंटमुळे चालू झालेलं रेस आज जर 1,500-2,000 स्टुडंट 2025-26 मध्ये ट्रेन करत आहे आणि प्लेस करत आहे, याच्या मागचं सगळ्यात मोठी जर क्रेडिट जात असेल ते स्टुडंटला जाते. त्यांच्या माउथ पब्लिसिटीमुळेच रेस मोठं झालं आहे. आणि रेस मोठं मागचं कारण काहीच नाही, दोघांच्या मधातला ब्रिज बनून आलं आहे. आणि आम्हाला वाटते की एका नोबेल क्लॉजसाठी जर आपण प्रॉपर गायडन्स घेतला, विचारा, क्वेश्चन विचारा. आज जर हा व्हिडिओ पोस्ट झाल्यानंतर त्याच्यात क्वेश्चन विचारा, तुम्हाला काय प्रॉब्लेम फेस होत आहे, तुमचं क्वालिफिकेशन काय आहे ना. आमच्या टीमकडून तुम्हाला कॉल येईल, माझ्याकडून तुम्हाला कॉल येईल, व्हॉट्सअपवर तुम्ही मेसेज टाका. पण समजून घ्या. समजून घेतल्यानंतर हे 25,000 रुपये काही खूप मोठी कॉस्ट नाही खोट्या माणसासाठी, पण ही खूप मोठी कॉस्ट आहे ज्याचे इन्कमच महिन्याची 10,000 रुपये आहे. आपले पॅरेंट्स काय कमवते, माझ्याकडे रुरलमधले लोक येतात, काय कमाई नसते, काही नाही, आणि पुण्यात आले, कोर्स केला, कशासाठी केला, जाणीव नसते. बघा, ज्याला जाणीव आहे ना, ज्याला जॉबची गरज आहे त्याला जॉब भेटतो. जर तुम्हाला वाटते की कोर्स केल्याने जॉब लागते, बिलकुल नाही लागत. जॉब त्यालाच लागते ज्याला त्याची गरज आहे. जॉबचा सगळ्यात मोठा मंत्र हाच आहे की जॉब त्यालाच लागते ज्याला त्याची गरज आहे. आणि वरचा ईश्वर आहे ना, हे सगळ्या गोष्टी पाहत राहते की तुम्ही किती मेहनत करता. तुम्हाला वाटते की कोर्ससाठी फी दिली, सर्टिफिकेशन आलं म्हणजे जॉब लागते, बिलकुल नाही लागत. आम्ही इंटरव्ह्यू अरेंज करून देऊ, 5 नाही 10 नाही, तुम्ही जर मेहनत करायला तयार नाही, तुम्ही लागणारच नाही. कॉर्पोरेट कंपन्या कुठल्याच कन्सल्टन्सी, कुठल्याच इन्स्टिट्यूटच्या क्रेडिटवर जॉब देत नाही. त्यांना एम्प्लॉई पाहिजे, चांगले एम्प्लॉई. आणि तुम्ही ऑलरेडी आहे, तुम्हाला फर्निशिंग पाहिजे, फिनिशिंग पाहिजे. तुम्ही ऑलरेडी एक मूर्ती बनून आलेले आहे, मला तुमचे डोळे आणि ते जे आकार आपण गणपतीच्या मूर्तीला देतो तसं द्यायचं आहे. तर रेस इन्स्टिट्यूट तेच काम करते. त्यामुळे रेस इन्स्टिट्यूटचा सक्सेसफुल रेशो इतका भयंकर आहे. तुम्ही आज आमचे गुगल रिव्ह्यूज पाहाल स्टुडंटचे, त्यांनी जेन्युइन रिव्ह्यूज दिले. आणि बघा की पहिल्या वर्षी जॉब करताना चुकी झाली, जाऊ दे, काही विषय नाही. आपल्या जो 2 वर्ष करिअरमध्ये आपण एक्सपेरिमेंट करताना, त्याच्यामुळे काही घाबरू नका. या ॲज अ फॅमिली बना, रेसची फॅमिली बना, डिस्कस करा, चान्स घ्या. चुकले, नाही झालं, वापस या पुन्हा. त्याच्यानंतर आपण कधीच फीज नाही घेत आहे ना. आपण त्याच्यानंतर 1 वर्ष झाल्यानंतर आपला ॲल्युमिना ग्रुप आहे, ज्याला जॉब लागला तो ॲल्युमिना ग्रुपमध्ये जाते. मग त्याला आपण 1 वर्षाच्या एक्सपिरियन्सच्या वॅकन्सी पाठवतो, त्याच्यात तो जॉबवर लागतो. 1 वर्षानंतर त्याला आपण हाईक देतो, पुन्हा 2 वर्षानंतर देतो, आणि त्यानंतर ते लोक आपल्याला अरे इट्स अ चेन. एकाकडून दुसरीकडे, दुसरीकडून तिसरीकडे, ही चेन झाली आहे रेसची डेव्हलप. रेस फॅमिली आज खूप स्ट्रॉंग झालेली आहे. आज 5-6 हजार लोकांची, स्टुडंटची खूप मजबूत फॅमिली झाली आहे. तुम्हाला इथे कुठे डिप्रेशन येणार नाही. तुमच्यासारखे बरेच लोक भेटणार, अरे सर मला तर इंग्लिश बोलता येत नाही. अरे ठीक आहे, ये शिक, इंटरव्ह्यू दे. एक वेळा तुम्ही उडले ना, एक वेळा उतरले ना फील्डमध्ये, त्याच्यानंतर कोणीच नाही तुमचं. त्यानंतर तुमचं सगळं काही तुमचंच आहे कॉर्पोरेटमध्ये. त्याच्यामुळे रेसचा सगळ्यात मोठा आहे की यू हॅव द जॉईन ॲज अ रेस, ॲज अ फॅमिली. आणि आम्ही सगळ्यात पहिले जे आहे जे म्हणतो की आवर कमिटमेंट टुअर 100% प्लेसमेंट इज अवर गॅरंटी. मायसेल्फ मिस्टर मेहर, मी एक फेस आहे, पण याच्यामागे खूप मोठी टीम आहे, जी काही खूप भयंकर एक्सपिरियन्स टीम आहे, इंडस्ट्रीची टीम आहे, इंडस्ट्रीचे HR आहे, ट्रेनर आहे. मी एक फेस आहे जो तुमच्यासमोर प्रेझेंट झालो आहे.
सो यू हॅव टू बिलीव्ह ऑन रेस. आमच्या बॅचेस प्रत्येक महिन्यात चालू होतात. ऑनलाईन बॅचेस सुद्धा चालू होत आहे आणि ऑफलाईन बॅचेस पुणे, मुंबई, नागपूर या 3 ठिकाणी आहे. नेक्स्ट सेशनमध्ये आम्ही इंदोर पण प्लॅन केला आहे. तर मोस्टली आम्ही इंदोरमध्ये MP मध्ये पण एंटर करणार आहे. सो थँक्स टू ऑल. आणि काही क्वेश्चन राहिले तर तुम्ही आपल्या मेसेजमध्ये चॅटबॉक्समध्ये लिहू शकता. तुम्हाला कॉल येईल प्रॉपर त्याचा. थँक्यू. फक्त त्याच्यात तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर मेन्शन करायचा. थँक्यू.